योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले थेट नाशिकमधून. आपण जाणून घेऊया योगेशजी, काही वेळापूर्वी आपण वाझेंबरोबर बोललो, खासदार वाझेंबरोबर, आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं अशा प्रकारे कुठली बैठक झाल्याचं मला माहिती नाही, मला कोणी संपर्क साधला नाही, मी बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारे सहभागी नव्हतो. मात्र एकंदरीतच ही बैठक झालीच नाही असंही ते ठासून म्हणू शकले नाहीत. काय नेमके या प्रतिक्रियेचे काय वेगळे अर्थ काय काढता येतील? खरं तर त्यांनी प्रतिक्रिया दिली हे पण महत्त्वाचं आहे, कारण अशा महत्त्वाच्या प्रसंगी किंवा ज्या ठिकाणी एखादे खासदार, एखाद्या पक्षाचे खासदार फुटून दुसऱ्या पक्षात जाण्याची चर्चा होते, त्यावेळेस खासदार सहसा कॅमेऱ्यासमोर येत नाहीत किंवा प्रतिक्रियाही देत नाही. राजाभाऊ वाजे यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यावरून किमान ते जाणार नाहीत, आणि किंवा त्यांची जी प्रतिमा आम्ही बघतो त्यावरून असं तरी वाटतं की ते किमान जाणार नाहीत असं वाटतंय. मात्र राजकारण आहे, राजकारणामध्ये केव्हाही काहीही होऊ शकतं. त्यामुळे भाऊ वाजे 2 दिवसापासून जरी नाशिक जिल्ह्यामध्ये असले, सिन्नर या गावी आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते फिरताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. मात्र अजून त्यांनी माध्यमांशी बोलताना, आपल्याशी बोलताना पण सांगितलंय आणि इतरांना पण ते तेच सांगत आहेत. फोन पण ते रिसीव्ह करतायत आणि त्याचबरोबर मीडियाशी प्रतिक्रिया देण्याची पण ते तयारी दाखवत आहेत. याचा अर्थ अजूनही ते पूर्णतः या ठिकाणी जाण्याच्या मनस्थितीत आहेत असं वाटत नाही. राजाभाऊ वाजे अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये ते एका पक्षामध्ये गेले होते, मात्र त्यांनी आत्तापर्यंत आपला जे उद्धव ठाकरे यांच्याशी जी काही त्यांनी प्रामाणिकता दाखवलेली आहे ती सातत्यानं दिसून आलेली आहे. आणि आत्ता मात्र पुढे ते काय करतील याबद्दल सांगता येत नाही. एकूणच जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सध्या जर आपण बघितलं तर अनेक जण अस्वस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्धव गटामध्ये नाशिकची जी परिस्थिती बघितली तर नाशिकमधले अनेक जण महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेमध्ये दाखल झाले आहेत, काही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे अस्वस्थता ही नक्कीच आहे. वेळेवर काहीही निर्णय हा राजाभाऊंकडून वाजेंकडून होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. अगदी असे संपर्कात राहा.